चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ह्या दोन तालुक्याची निर्मिती केली गेली. खरं तर हा तालुका दुष्काळी तालुक्याकडे शासनाचं लक्ष असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. आता सुद्धा माडगाळ आणि माडगाळ परिसरातील चक्रीय उपोषणाचा 6वा दिवस आहे. आता सुद्धा शासनाच्या लक्षात येत नाही की बाबा हे तालुका केला तर इथल्या लोकांची सोय होईल. खरं बघितलं तर इथं आता नकाशे लावलेले आहे. जर ह्या नकाशामध्ये बघितलं, प्रशासनाला सुद्धा कळेल असं अगदी स्पष्ट आणि स्वच्छ दिसतंय. हो मूळचा जत तालुक्याचा नकाशा आहे आणि पुढं प्रास्ताविक माडगाळ तालुक्याचा नकाशा केलेला आहे. जर ह्या नकाशामध्ये बघितलं तर मध्याचं ठिकाण, दुईकडनं येणारं रस्तं आणि प्राथमिक सोयी सुविधा. मग प्राथमिक सोयी सुविधामध्ये दवाखाना, माडगाळ बाजार समिती, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर प्रशासनानं माडगाळ तालुका झाला पाहिजे असा अहवाल देणं गरजेचं आहे. पण ही मागणी बाजूला ठेवून दादांच्या काळामध्ये ह्या तालुक्याची मागणी झाली, जत तालुका दुभाजन करावं ही मागणी होती. आता ते जरा बाजूलाच सध्या गेलेलं दिसतंय. कदाचित आजचे 10 तालुके झाले, 10 मध्ये सुद्धा 11वा तालुका होईल आणि जत असंच राहील का काय अशी शंका. आणि हे जर करायचं असेल तर विद्यमान आमदारानं ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावर बोलत असताना हे उमदी, संक, माडगाळ असं तिन्ही पद्धतीनं बोललं जात आहे. आता 3 तालुके काय ह्या एरियामध्ये होणार नाहीत ही निश्चित आहे, पण प्रत्येकाला बरं वाटावं, प्रत्येकानं आमच्या बाजूने कोणतर बोलतंय असं वाटावं ह्यासाठी बोलणं वेगळं. आणि प्रत्यक्षात शासनाला, प्रशासनाला, आमदारांनी सांगायला पाहिजे की बाबा योग्य जे ठिकाण बसते त्या ठिकाणचा प्रस्ताव द्या आणि त्या तालुक्यात त्या प्रस्तावाप्रमाणे तालुका शासनाला मागणी करतोय आम्ही. हे लोकांच्या सोयीचे प्रश्न वेगळेच आहेत, पण लोकांना वेगळ्या कुठल्या तर मार्गावर न्यायचं. आता तालुक्यामध्ये कुणाचीच मागणी नाही. काय मागणी नाही? देवभूमी जत, देवभूमी का देवेंद्र भूमी का देवाभूमी, कोणाचं तर म्हणजे कोणावर तर आपण प्रेम करतोय हे दाखवण्यासाठी आणि लोकांना वेगळ्या मार्गावर घालवण्यासाठी, लोकांचं मत विचलित करण्यासाठी असं बोलण्याऐवजी आपण ठामपणानं
ह्या तालुक्याची निर्मिती करून घ्यावी. खरं तर जे पूर्वी चुकले, ज्यावेळी अपर तहसील दिलं, अपर तहसीलचा काडी मात्र उपयोग होत नाही. असून खोळंबा अशी परिस्थिती आहे. एक तर तिथे काही होणार नाही, उलट तिथे जायचं, काही काम झालं नाही म्हणलं की पुन्हा जतला जायचं. म्हणजे लोकांची सोय करण्याऐवजी त्यावेळच्या शासनानं आपल्या डोळ्यामध्ये धूळफेक केलेली आहे. आणि ती जर सुधारायची असेल तर माडगाव परिसरातील 44 गावच्या लोकांचा पाठिंबा असलेलं जे ठिकाण आहे त्याचा प्रशासनानं काटेकोरपणे अभ्यास करून हे तालुका करण्याचं काम हाती घ्यावं. आणि ह्या मागणीला जत तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या वतीनं मी पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ या तालुक्याचे माजी आमदार साहेब विक्रमदादा सावंत साहेब, आमच्या बेमुदत चक्री उपोषणाला प्रथम आमदार म्हणून आपण एकूण तालुक्यातले आमदार, एकूण झालेले आमदार किंवा आताचे असलेले आमदार, प्रथम आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. आम्ही साधारणतः 6 दिवसापासून सगळेजण ज्याच्या त्याच्या प्रयत्नानं जे शक्य होईल ते करत आहेत. आम्ही आता चक्री उपोषणाचा आता 6वा दिवस आहे. उद्यापासून आम्ही अमरण उपोषण करणार आहे असं आमच्या समितीचे ना निंबाजी माले किंवा सगळ्यांना टोटल जी लोक आहेत त्यांनी ठरवलं आहे. साहेब, ह्या गावची परिस्थिती आणि ह्या गावचा माडगाव तालुका का झाला पाहिजे ह्याला बी विषय पाहिजे. तुम्ही जतच्यापासून जरी आमदार साहेब जरी उमदीचे असतील, जगताप दादा सांगचे असतील, जेवढे आमदार आहेत ते पूर्वचे आहेत, त्या सगळ्या आमदारांना साधारण अभ्यास करायला पाहिजे होता. माझा पूर्व भाग हा स्वतंत्र करून दिला पाहिजे होता. सगळे आमदार सिंग तर आमदार साहेब आमचे आहेत म्हणून असं नाही बोलत. जगताप साहेबांनी विचार केला पाहिजे. सांग कुठं बसतोय, सांगलं किती किलोमीटर पुढे आहे. जतपासून माडगावचं अंतर 25, हितनं उमदी 25, त्याच्या पुढे बॉर्डर आमची 14 किलोमीटर समजा. ह्या हिशोबाने जर धरलं तर माडगाव सेंटर का होत नाही. तुम्ही एखाद्या प्रांताधिकाऱ्याला धरून आरोप करत नाही आहे मी, कोण असेल ते, तुम्ही नकाशा बदलून तालुक्याचं ठिकाण हे संख दाखवला. प्रशासकीय जेवढे मुंबईमध्ये जे अत्याचे कलेक्टर होऊन गेले म्हणजे सांगलीला, तर सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा सेंटर कुठं होतंय. ते जर नाही माडगाव म्हणलं तर मी काय सांगितलं. आता मंत्रालयामध्ये सचिव आहेत ते आमदार साहेब, ते तुम्हाला ते बोललो तुम्ही की 2011ला आम्ही उपोषण केलतो आणि गेलतो तिथं ग्रामच्या मिटिंग घेऊन गेलतो. आम्ही मंत्रालयात बैठक झाली. शिवतारे साहेबांनी आम्हाला मिटिंगला बोलवलं. आम्ही ठराविक 4 जण बोलवलं. त्याने काय म्हणले, तुमचं सेंटर होतंय पण असं तुमचा नकाशा नाही आहे. नकाशा बदलला होता तो. आताचा नकाशा जुना नकाशा आपल्यापुढे दोन्ही सादर केला आम्ही. माडगाव तालुका करा असं आमची उमदीला बी करा, उमदीला अप्पर तहसीलदार द्या, आमचं तक्रार नाही आहे. संकला अप्पर तहसीलदार द्या, आमची तक्रार नाही आहे. फक्त माडगाव तालुकाच करा अशी आमची मागणी आहे. असं नाही देत तहसील आम्ही उपोषण नाही सोडणार नाही. आपल्यासारख्या लोकांनी आम्हाला मदत करणं हे आमच्या गावसासाठी, आमच्या गावासाठी आपण आलात हे मोठंच झालं. कारण आम्ही 6 दिवस बसलो, आम्हाला कोण विचारत नाही आहे असा हा भाग झाला आहे. त्याहीपेक्षा माझ्या गावात मोठं बाजार आहे. अख्खा देशातली 24 मेंढी आज जरी आंध्रामध्ये गेला आणि त्याचे जर ओपन बँकेत मेंढीचं प्रकरण करत असेल तर माडगाव मेंढीचं म्हणून येते. अख्ख्या देशात सांगतो, फक्त राज्यात नाही आहे, अख्ख्या देशाची गोष्ट आहे. जर आंध्रामध्ये गेला मला मेंढीचं प्रकरण करायचं म्हणलं बँक ऑफ इंडिया किंवा कुठल्या बँकेत, तेव्हा माडगाव मेंढी असं घ्या म्हणून फॉर्मॅलिटी आहे. अख्ख्या देशातली 24 मेंढी माडगावची आहे. स्वतंत्र झाल्यापासून आम्ही अगोदर वसंतदादा पाटील साहेब आलते इथं माडगाव तालुका करू असा शब्द म्हणले होते. तेव्हा रेकॉर्ड नव्हता, TV नव्हती, काहीच नव्हतं, माईक सुद्धा मिळायचं अवघड होतं. त्यावेळी म्हटलेली गोष्ट आहे ती. हेलिकॉप्टर आलते
त्यावेळी म्हटलं ते माडगाव तालुका व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर कदम साहेबांनी नंतर आम्ही त्यांना कदम साहेबांना भेटलो. मी 2011ला आमची ग्राम बॉडी आल्यावर मी स्वतः A to Z ग्रामपंचायत बॉडी घेऊन मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक लावली होती. त्यात लिंबाचे वगैरे होता तुम्ही. आपण त्याची मिटिंग केली. फक्त आम्ही त्यात नंतर कमी पडलो. ही आमच्या माडगाव गावची खंत आहे. आमचं गाव असं आहे साहेब, कोणाला त्रास करत नाही. एक तर आमच्या गावात एवढा मोठा बाजार भरतोय. महाराष्ट्रामधला मोठा 4-5 कोटीचा बाजार कुठे भरून दाखवा, मला दाखवा फक्त. त्या गावानं कुठे तक्रार करावी. ते बाहेरचे लोक, आमच्या गावात फक्त आम्ही 10% लोक राहतोय. बाहेरचीच लोक इथं राहतात. सगळी गावातली लोक पूर्ण वाडीवस्ती म्हणजे स्वतः शेतात राहतात. अशी आमच्या गावची परिस्थिती आहे. एखादं दादागिरी करत नाही, कुठलं कोण बोलत नाही, ही आमच्या गावची परिस्थिती आहे. असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळ्यांनी सांगावं. म्हणून माडगाव तालुकाच का करावा ह्याविषयी सचिवांमध्ये विचारा. माडगाव तालुका व्हावा म्हणते असं मग एकूण तरी जर विचारलं सांग आमदार साहेब, आपण मी प्रयत्न केला नाही म्हणणं आहे. आपण कसं आमदार झाल्यावर आपल्याला प्रत्येकाला अडचण आहे. जर आज जर गोपीचंद पडळकर साहेब आले, ते म्हणाल तर सांगवी मागते, उमदी मागते, माडगाव मागते. तुम्ही एक असं करा, समिती नेमा. एक प्रशासकीय समिती कलेक्टर ऑफिसमधून एक समिती नेमा. ज्याला सेंटर त्याला देऊन टाका. आमचंच नाव नको, माझंच नाव नको. जर सोन्या सेंटर तर त्यांनाही द्या. असं माझं रास्त मत आहे साहेब. मागणी करताना कसं करा, एकूण तालुक्याचं विभाजन करताना जिथलं सेंटर होत आहे त्या गावाला तालुका जाहीर करा, अशी आमची मागणी आहे. संघच करा, माडगाव करा, संघवाले ते इच्छा आहे ना. शेवटी प्रत्येकाला इच्छा असते. माझं गाव तालुका मला असं वाटते म्हणून मी थांबलो. माझं तर असा नियम करा तुम्ही, जेवढे लोक असतील, आमदार असतील, खासदार आपल्याकडून जे होतील शक्य त्यांना असं सांगा, प्रशासकीय यंत्रणेमा ज्याचं सेंटर होईल त्याला तालुका जाहीर करा. का त्यांनाही त्रास नको ना. आमदार जर आज आमदार ग्रंथ आले, माडगावला पाठिंबा दिलं, आमदार डिस्कनेक्ट होईल. सांगवाली म्हणून आमदार तिकडे दिला. ह्या परिस्थिती नको. ह्यासाठी आमदार साहेब आपणही आम्हाला पाठिंबा देतो. ही खूपच मोठी गोष्ट झाली. कारण आतापर्यंत एकच आमदार आला आमचा पहिला पाठिंबा देणारा. सगळेचे आमदारपेक्षा पहिला आमदार आपण आला. ह्यासाठी आपण स्वागत. मी आभार व्यक्त करतो आपण आल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद दादा. प्रशासकीय यंत्रणेमार्फत जायला पाहिजे, ते गेला पाहिजे. गेल्यानंतर आपल्या उपोषणानंतर आता आमदार साहेबांना, प्रकरणदादांना उमदीलाही जावं लागणार, संकलाही जावं लागणार, माडगाळमध्ये यावं लागणार. जे तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे शासन स्तरावर जो निर्णय होईल, बाबा तालुका करताना त्याच्या नियम आणि निकषामध्ये बसेल. आत्ताच तुम्ही सांगितले जनावर बाजार या ठिकाणी आहे, आरोग्य विभागाच्या सुविधा आहेत. या सर्व स्तरावर निकष करून शासनामार्फत एक प्रस्ताव जावा लागतो. आणि तो प्रस्ताव गेल्यानंतर जो निर्णय होईल त्यात आम्ही सर्व काँग्रेस पक्ष आपल्या पाठिंबीस राहील, की जेणे कुणाला दुजाभाव न करता शासन स्तरावर माडगाव मागणी हे रास्त आहे. पण मागणी असताना आम्ही माडगावला द्या, संकलाला द्या म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध असतील, शासन स्तरावर जे निर्णय होतील त्या पद्धतीनं तालुका करावा, विभाजन करून तालुका करावा, एवढंच सांगून या ठिकाणी आपल्या या पाठिंबाला म्हणजे उपोषणाला पाठिंबा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा, माडगाव परिसरातील सर्व नेते आणि नागरिक, खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये 8 तालुके होते आणि 8 तालुके असताना 8चे 10 झाले. मेरिट प्रमाणे जर बघितलं तर जत तालुका हा क्षेत्रफळानं सांगली जिल्ह्याच्या 3रा भाग जत तालुक्याचा. पण तसं न होता जत तालुका अग्रक्रमानं पहिला व्हायला पाहिजे.